शेतकरी तुमची कामगत डुले शेताच्या बांधावरी हो शेताच्या बांधावरी हो शेतकरी तुमची कामगत डुले शेताच्या बांधावरी हो शेताच्या बांधावरी हो दोन तीन किसल्या चाळीच्या एवढ्या शेताच्या बांधावरी हो शेताच्या बांधावरी हो दोन तीन किसल्या चाळीच्या एवढ्या शेताच्या बांधावरी बेलसाच्या खारकुंडीला पहिली भांडी नाही मिळायची आता पण मिळायची हा नुसते म्हणतात आपल्या इथे मिळायची मिळून ऐकलं नाही ऐकला काय बोलतं मला काहीच समजलं हो का हो हो कुणाच्या तरी तोंडाने हो पण- मी पण ऐकलं नाही हो ऐकलं आता ही अरुणाच्या तोंडाने ऐकतो पण हो मी बाय म्हातारी नाही नका ते आपल्या भांडी नाही बाबा मला माहिती बा भांडी म्हणजे काय तुम्ही बोलता अगं लग्न असला ना तिथं देवाचा वगमान काढून ठेवायचा आणि जायचा घरात मग आपोआप भांडी पाहिजे तेवढी मिळायची खारकुंडीला अजून मिळायची आता हल्ली बंद झाली खारकुंडीला मिळायची म्हणजे ती भांडी त्या देवलात टाक्यात हे केली तर तिथं बरोबर उपवायचं हो म्हणजे आपोआप यायची हो देवाचाच तो हे हा हम्म. हे करून म्हणजे त्याला तिकडे उपवायचं भारी होतं ना हो आमच्या सोमायला अजून आहे काय म्हणताय जायला पाहिजे ना मग तुम्ही यंदा हिमध्ये आपण श्रावण महिन्यात जाऊ चल मला काही इच्छा तरी पूर्ण होती हो. मला काही इच्छा असेल तरी पूर्ण होती हा पाऊस नाही ना शंकराची पिंडी भरा हो येतो का नाही पाऊस येणार पण भरा जायला पाहिजे म्हणजे पिंडी शंकराची ती त्या टाक्यातला पाणी आणून त्याच्यात वाचायचा शेतामध्ये हांट्यात पिंडी भरली की पावसाच्या धारा लागल्या आता कुठे करते पण पिंडी ही करून देत नाही ना जाऊन देत नाही आता नाही तिथे जीव आहे ना शंकराचा खाली खाली पण कलबनीच्या इथे ना आणि हा गाणं म्हटलेला काय बर अजून घ्या घे म्हणते रे तिचे काय रे देवा हो म्हणालो निगडी आज किती आज म्हणते पाऊस आलाय आणि जेवायला बसलेला नेमका आम्ही आणि सगळ्यांचं जेवण आंब्याच्या झाडाखाली बसला त्याच्यामुळे काय एवढं लागत नाहीये पाऊस गेला पाऊस आला तर याच्यामध्ये पापड बघा काय झालाय इकडे कोथिंबीर वडी भातावरती डाळ घालायची गरज नाहीये पाणी पडतोय जेवा पोटभर जेवा खेकडी पकडते गेली दोन गेली हातातून
येतो रे रोहित. येतोय रोहित. या शेतात आहे ना खेकडी खूप भेटतात जास्त. मी चहा घ्यायला घरी आले आणि आमची ही मंडळी येऊन घरासमोर थांबलेत. तर आता यांना मी आजीला बांधायला सांगते, कारण की आजी पण घरी नव्हती, शेतावरच होती. ती आता आली आहे, तर मी तिला बांधायला सांगते. सगळं लावून झालं आहे आणि ते कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल पिवळा पडलेलं, तर ते उरलेलं हे होतं आवण. तर ते त्याला 8 दिवस झाले लावलंच नाही, कारण पाणी नव्हतं इकडे त्याच्यामुळे. आणि असं ते दुसऱ्या शेतामध्ये लावायचं होतं आणि इकडे पाणी, तर आता आम्ही इकडे लावून टाकलं, कारण की ते खूपच पिवळं पडलं त्याच्यामुळे. आणि असं हे एवढं पूर्ण लावून झालं आहे असं. काय टेन्शन घेऊ नको. आता काय झालंय, काय दार काढू नका. चला चला ढकायला वेळेवरी लागणार आहे मला. हे ढुक्कन मग तिथे टाकू द्या काही लावा, नंतर येऊन उद्या सकाळी. उद्या लावा, घ्या उद्या लागेल चांगल्याला. आहे काय येतच आहे. माझी पाण्यात बरबाडले का काय. असं पूर्ण शेत लावून झालं आहे. आता आम्ही घरी चाललो.